40 वर्षाची रंजना तिच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसली होती. त्यावेळेला ती म्हणते की, "काय सांगू, माझी सासू मला एवढे ताणे मारते ना, की आजपर्यंत 20 वर्ष झाली लग्नाला, एक लेकरूसुद्धा झालेलं नाही. नवरा पण मला भरपूर त्रास देतो. काय करू समजेना." त्यावेळेला तिची मैत्रीण तिला म्हणते की, "तुला माहिती आहे का, तुझ्या नवऱ्यामध्ये दोष आहे. तू एकदा चेकिंग वगैरे कर." ती म्हणली, "हो, बरोबर आहे. मी चेकिंग केली, माझी केली, त्यावेळेला नॉर्मल आलं. नवऱ्याची केली, त्यावेळेला त्याच्यातच दोष होता, पण तो मानायलाच तयार नाही. तो म्हणतोय की मी लग्न करणार आहे दुसरं, तुला जर लेकरू नाही झालं तर." आता माझं तर जीवन एवढं अवघड झालंय ना, की मला समजेना की काय करू. त्यावेळेला तिची मैत्रीण काय म्हणते की, "तुझ्या एखाद्या आसपास बघ, एखादा 18, 19, 20 वर्षाचा पोरगा आहे का, जो जवान असेल, त्याच्याकडून तू संबंध करून घे. त्यावेळेला त्यांचे शुक्राणू स्ट्रॉंग असतात. तू नक्की गर्भवती होईल, तुझा त्रास कमी होईल." आता हे सगळं ऐकल्यानंतर रंजना तयार होते आणि तसंच करायला लागते. ही रंजना, तिचा पती, ही 20 वर्षे झालं एवढं ट्राय करत होते. कोणी म्हटलं त्यांना की तू या तांत्रिकाकडे जा. ते जायचे. त्याच्याकडे जे काय होईल ते करायचे, पैसे घालवायचे. ह्या डॉक्टरकडे सांगितलं, त्या डॉक्टरकडे जायचे. जे काय उपाय सांगतील ते सगळं उपाय करून बघितले होते, पण त्यांना 20 वर्ष झालं अजूनपर्यंत मूलबाळ नव्हतं. आता या रंजनापुढे एकच होतं की तिला एखादा 20-22 वर्षाचा पोरगा शोधायचा. आता नवऱ्याच्या हे लपून करायचं होतं नवऱ्यापासून सगळं. कारण जर समजलं असतं तर हेच होतं की तू बाहेर गेली ती गेली, एकतर तुला मूळबाळ नाही, तर तिच्या नवऱ्याने नक्कीच दुसरं लग्न केलं असतं. त्यावेळेला ही रंजना आता शोधत होती, कुठं शोधावं, काय शोधावं. त्यावेळेलाच अमित नावाचा पोरगा त्यांच्या घराच्या शेजारी एक भाड्याने रूम देत होता घरमालक. त्यावेळेला त्या ठिकाणी राहायला आलेला होता. आता ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरला असलेला अमित त्या ठिकाणी आल्यानंतर या रंजनाची नजर त्याच्यावरती जाते. रंजनाला आता घराशेजारचाच एक पोरगा भेटलेला होता. फक्त आता ही 40 वर्षाची होती, ती 19 वर्षाचा, 20 वर्षाचा. आता त्याला कसं फसवायचं? आता हाच विचार रंजना करत होती. रंजनाच्या डोक्यात आलं की आजकालच्या पोरांना एकदम अशा हॉट असलेल्या स्त्रिया, म्हणजे भाभी नावाच्या स्त्रिया भरपूर आवडतात. जर मी याच्यापुढे थोडे असे तसे चाळे केले तर नक्कीच हा माझ्या जाळ्यात फसेल आणि नंतर मी याच्यासोबत संबंध बनवून मला एखादं मूलबाळ झालं की त्याला सोडून देऊ, असा विचार करून ही रंजना त्याच्यापुढे पूर्णपणे आता म्हणजे अशी झाली होती कम्फर्टेबल. त्यासोबत ओळख केली. या अमितला पण शेजारी एखादी ओळखीचं कोणीतरी असावं पाहिजे होतं. ज्यावेळेला अमित घरून येत होता त्यावेळेला सांगितलं होतं की शेजारच्यांपाशी चांगल्या पद्धतीने वाग, शेजाऱ्यांशी चांगलं कॉन्टॅक्ट ठेवलं म्हणजे तुला अपरात्री रात्री काही मदत पडली तर शेजारी करतील. त्यामुळे हा अमित पण आता रंजनाशी चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आला होता. दोघांचे कॉन्टॅक्ट वाढले होते. दोघांचं चांगलंच कॉन्टॅक्ट वाढलं होतं. आता रंजना अमितला म्हणायची की तू काय करतो, कसं चाललो आहे, म्हणजे पूर्ण त्याच्याकडून डिटेल्स मागून घ्यायची त्याच्या घरच्यांच्या. तुझ्या घरचे कसं आहेत, तुझ्या आईवडिलांना किती मुलं बाळं. आता हे कशासाठी विचारायची? कारण होतं की ती ज्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करणार आहे, संबंध करणार आहे, त्याची पहिल्यापासून जनरेशन चांगली असावी. म्हणजे कसं आहे, फेल जाऊ नये. आता या रंजनाने पूर्ण कॉन्टॅक्ट काढून घेतलं. अमितने पूर्ण माहिती दिली. मला 3 भाऊ आहेत. तिन्ही भाऊ वडिलांच्या लग्नानंतर 3-4 वर्षात झालेले. रंजनाला भारी वाटला. म्हटली की हो, याच्या जनरेशनमध्ये तर काही फरक नाही. आपण जर याच्यासोबत आता हे केलं तर नक्कीच गर्भवती होऊ. तिला एक थोडी आशा वाटत होती. कारण आता हिला करू वाटत नव्हतं. पण कसं होतं, आता हिचा नवऱ्याने, हिच्या सासूने तिला खूप त्रास दिलेला होता. त्यामुळे हिला हे पाऊल उचलावंच लागणार होतं. आता दिवसामागे दिवस जात होते. 6 महिने झालं होतं या अमितला त्या ठिकाणी सेटल होऊन. एक दिवशी रंजना त्याला म्हणते की आता कसा विषय, माझा जो पती आहे तो अशा प्रकारे आहे की तो काम करत नाही. दारू पिऊन येऊन माझ्यासोबत वाईट काम करतो आणि मला भरपूर दिवस झालं मूल नाही. जर तू माझ्यासोबत संबंध बनवले, जर तुझ्याकडून मूल झालं तर मी तुला 5 लाख रुपये देईन. नवऱ्याने माझ्या नावावरती एफ-डी करून ठेवलेली आहे 5 लाख रुपयाची, तर मी तुला नक्की देईन. आता हा अमित पैशाला हपपलेला माणूस, बाहेर राहायचा, त्याला ही ऐश करण्यासाठी पैसे पाहिजेच असायचे. कॉलेजमधल्या पोरी फिरवणं, कॉलेजमध्ये ऐश करणं, याच्यासाठी भरपूर पैसा लागायचा आणि घरून थोडेफारच पैसे भेटायचे. अमितनेही विचार केला की आता काहीच अडचण नाही. त्याने तिच्यासोबत कॉन्टॅक्ट बनवला. दोघांचा दिवस ठरला की कधी बनवायचे. तिने पती बाहेर गेल्यानंतर सासूला बाजारात पाठवलं. अमित पण रविवार होता, कॉलेजमधून घरी आलेला होता. त्यावेळेला तो त्या ठिकाणी शिरला. रंजनाने पूर्णपणे कापडं काढली. मूडमध्ये आले दोघं पण. संबंध बनवले त्या ठिकाणी.
जे की त्या रंजनाची खूप मोठी चूक होती. आता ही चूक का होती मी तुम्हाला सांगतो. या अमितने त्याच्या शर्टाच्या खिशामध्ये मोबाईल ठेवला रेकॉर्डिंग चालू करून. त्या ठिकाणी कुठीला अडकवलं, हे पूर्ण दृश्य त्याने रेकॉर्डिंग करून ठेवलं. याबद्दल रंजनाला कसलीही माहिती नव्हती. आता त्या दिवशी तर त्या दोघांनी संबंध बनवले, पण जी रंजना आहे तिला माहिती होतं की एका वेळेलाच काय होणार नाही. तिने अमितला म्हटले की उद्या पण ये, मी काहीतरी जुगाड लावते. 2-3 दिवस त्या दोघांनी सलग संबंध बनवले. 1 महिन्यानंतर रंजना गर्भवती गेली. तिचा पती, तिची सासू आता एवढी आनंदी झाली होती. आता त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. आता त्या रंजनाची तिच्या घरची भरपूर काळजी घ्यायला लागली होती. एवढे दिवस तिला वाईट बोलणारे लोकं तिचे हातपाय सुद्धा दाबून द्यायला लागले होते. दिवसामागे दिवस जात होते. रंजना 6 महिन्याची गर्भवती होती. अचानक रंजना पाय घसरून शिडीवरून खाली पडते आणि त्या ठिकाणी तिचा जागीच मृत्यू होतो. तिचे पती, तिची सासू तिला दवाखान्यात घेऊन जातात. त्यावेळेला ते डॉक्टर तिला मृत घोषित करतात. तिच्या घरच्यांना माहीत होतं की हा अपघात आहे, पण त्या डॉक्टरांना काय वाटलं की हा घातपात नक्कीच असेल. या महिलेच्या पोटामध्ये मुलीचं गर्भ होतं. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना फोन केला. त्यांना वाटलं की ही मुलगी आहे म्हणून यांनी मारलं का काय. आता पोलीस आले, बॉडी ताब्यात घेतली, पोस्टमॉर्टम केलं. अपघातच होता. घरी आल्यानंतर बघितलं तर त्या ठिकाणी त्या फरशीवरती तेल सांडलेलं होतं. सगळा शक सासू आणि नवऱ्यावरती गेला. दोघांना अटक केली. पोलिसांनी ज्यावेळेला चौकशी केली त्यावेळेला त्यांना माहीत नव्हतं काहीच. त्यावेळेला ते पोलीस म्हणाले की तुम्हाला तर माहीत नाही म्हणताय तुम्ही, घटना तर घडली, तर नेमकं काय करत होता त्यावेळेला? भरपूर चौकशी केल्यानंतर ह्या दोघांचा तर काही त्यामध्ये क्लू सापडला नाही. पण काहीच दिवसानंतर पोलिसांच्या हातात एक पुरावा सापडला. तो पुरावा बघून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. आता पोलीस विचार करू लागले की हे असं कसं काय घडू शकतं? एक व्यक्ती असं कसं काय करू शकतो गर्भवती महिलेसोबत? पोलीस डायरेक्ट अमितपाशी गेले. अमितला अटक केली. अमित काही बोलेन. त्यावेळेला अमित म्हणायचा की मी काय केले? मला तुम्ही का उचलताय? माझं कॉलेज आहे, मला जायचं आहे, सोडा. पण पोलीस त्याला काय सोडत नव्हते. अमितला पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्यावेळेला पोलिसांनी म्हटले की बोल, तू त्या रंजनासोबत असं का केलं? आता हा अमित म्हणायचा की माझा काय संबंध आहे? मी तिला अजिबात मारलेलं नाही. त्यावेळेला पोलिसांनी CCTV दाखवला. तर विषय असा होता, त्या मालकाने त्या रूमच्या शेजारी CCTV लावलेला होता गपचीप. तो कोणाला माहीत नव्हता. कारण त्याच्या या एरियामध्ये चोरी वगैरे जास्त व्हायची. ज्या दिवशी तो CCTV चेक करत होता, फुटेज डिलीट करण्यासाठी तो मालक, त्यावेळेला त्याला हे दृश्य दिसलं. त्याने पोलिसांना फोन केला. त्यावेळेला अमितचं पूर्ण सत्य उघडकीस आलं. त्याच्यानंतर अमित आता काही लपवू शकत नव्हता. त्याने पोलिसांना पूर्ण घटना सांगायला चालू केली. तर विषय असा झाला होता की ज्या वेळेला अमित आणि रंजनाने संबंध बनवले, आता या अमितला तिच्या शरीराची गोडी लागली होती. कॉलेजला जाणारा पोरगा, कॉलेजमध्ये पूर्ण पोरी बघायचा, पण तिथे काही करण्याची त्याच्यामध्ये हिंमत नव्हती, कारण कोणी गंडत नव्हतं त्याला. त्यावेळेला अचानक अशी एखादी स्त्री त्याला ऑफर देते, संबंध पण होतेत आणि वरून पैसे द्यायची ऑफर देते म्हटल्यावर त्याच्या मनामध्ये लालच आलं होतं. आता त्या अमितला त्या रंजनासोबत वारंवार संबंध बनवायचे होते. पण ज्यावेळेला ही गर्भवती गेली, त्यावेळेला तिने संबंध बनवायचे बंद केले. आता असे कृत्य करायला ही रंजना नको म्हणते म्हटल्यानंतर अमितला राग आला. त्याला तर सवय लागली होती या सगळ्या गोष्टीची. अमितने प्लॅन करायला चालू केला होता. त्याने याच्या अगोदर 2-3 वेळा ट्राय केलं संपवण्याचा, पण ती काय संपली नाही. नंतर त्याच्या लक्षात आलं की माझ्याकडे तर व्हिडिओ आहे, मी रेकॉर्डिंग केलेला. त्यावेळेला तो व्हिडिओ घेतो, रंजनाबाईत जातो आणि म्हणतो की तुझ्या पतीला दाखवतो मी आणि सांगतो की हे पोरगं माझं आहे आणि मी सांगतो की हे मूल माझं आहे. त्यावेळेला रंजना त्याच्या पाया पडायला लागली आणि म्हटले की नको, असं करू नको, माझा पूर्ण संसार बरबाद होईल. अमित म्हटला की तू पैसे देणार होते, तू पैसे दिले नाहीत. त्यावेळेला ती रंजना त्याला पैसे देऊन टाकते. पण या अमितचं काय पोट भरत नाही. अजून पैसे मागायला लागतो. वरून संबंध करायची मागणी करू लागतो. आता ही गर्भवती रंजना त्याच्यासोबत 1-2 वेळा संबंध करते. पण जसं ती पुढे दिवस जात होते त्यावेळेला तिचं पोट वाढत होतं. आता शक्य नव्हतं. डॉक्टरांनी पण मना केलं होतं. पण हा अमित काय ऐकण्यासाठी तयार नव्हता. हा पैसे तर मागायचाच, वरून अशी मागणी करायचा. रंजना आणि अमितमध्ये भरपूर वाद व्हायला लागले होते. तिच्या पतीला पण समजलं होतं. त्यावेळेला तिच्या पतीने तिला आता बोलणं कमी केलेलं होतं. पण समाजामध्ये इज्जत जाईल या भीतीने तो शांत होता. आता रंजनाच्या पतीला माहीत झालं होतं की हे मूल त्याचं नाही. त्यामुळे त्याने काळजी घ्यायची कमी केली होती. हलगर्जीपणा करत होता. हाच हलगर्जीपणा या रंजनाच्या जीवावरती बेतला. त्याने त्या अमितला सांगून धमकी तर दिली होती आणि या रंजनाला पण सांगितलं होतं की आता इथून पुढे करू नको. जे घडलं ते घडलं. चल जाऊ दे, आता इथून पुढे संसार चालू करू. पण त्या रंजनाची जी सासू आहे, तिला हे अजिबात पटलं नव्हतं.
तिने पूर्णपणे तिच्यावरती डोळा ठेवला होता तिला संपवण्याचा. या रंजनाच्या सासूने आणि अमितने मिळून रंजनाला संपवायचा प्रयत्न केला. आता ही रंजनाची जी सासू आहे अमित सोबत कॉन्टॅक्ट करते आणि म्हणते की हो मला माहिती आहे तू हिला संपवायचा प्रयत्न करतोय, मी बघितलं 1-2 वेळा, मी काय बोलले नाही. आता तू आणि मी दोघं हिला संपवू. तर विषय असा आहे की काहीतरी मोठं प्लॅनिंग करावं लागेल. त्यावेळेला ती रंजनाची सासू तिला म्हणते की जा बाहेरून कापड काढून आण वळणीवरून. त्यावेळेला रंजना तिच्या सासूचं ऐकत ते कापड घ्यायला गेली आणि येताना शिडी जवळ होती त्यावेळेला तिने फोनवरती बोलत बोलत आली. तिच्या हातात कापड होती, एका हातात फोन होता, लक्ष फोनवरती. आता या अमितच्या डोक्यात काय आलं काय माहिती, त्याने तेलाची बाटली घेतली नेऊन तिच्या पायाखाली ओतली. त्या ठिकाणाहून ही रंजना घसरली. शिडीवरनं घसरत घसरत खाली जाऊन त्या ठिकाणी तिनं प्राण सोडला. पोलिसांनी या अमितच्या माहितीवरून रंजनाच्या सासूला पण अटक केली. आता तिच्यावरती काय शिक्षा व्हायची ती होईलच, पण अमितला नक्कीच मोठी शिक्षा होईल. बाकी तुमचं याच्यावरती काय मत आहे मला कमेंट करून सांगा. हा फॉर्म्युला कसा होता पण की एक 20 वर्षाचा पोरगा आणि 40 वर्षाची महिला. आता मला सांगा मित्रांनो, यामध्ये रंजना तर गेली, फक्त तिचा राहिला पती पाठीमागे, तो पण एकटा. यामध्ये त्याची काय चूक होती? व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.